प्रभाग 19 मधील व्यंकटेश नगर येथील रहिवाशांनी मांडल्या समस्यांचा महापौर. पहा SB न्यूज चॅनलचा स्पेशल रिपोर्ट. माझं नाव मनीषा माणिक शापूरकर. तिथे भाग 19 व्यंकटेश नगर. तिथं पाण्याची सोय नाही, ड्रेनेजची सोय नाही, रस्त्याची सोय नाही. बारक्या छोटे छोटे लेकरं शाळेला जातात. चिखलामध्ये तुडवा जावं लागतंय. कुणाचं काय असतं, कुणाचं ऑपरेशन झालं असतं, कुणाचं काय गरोदर बायका असते. जायला यायला रस्त्यामध्ये नीट नाही, व्यवस्थित नाही. ते एक रिक्षा येत नाही, आत एक गाडी येत नाही. सगळ्या आमची समस्या दूर करा. किती वर्ष झाले तर आता 10-15 वर्ष झालं आम्ही तर राहू. पिण्याचं म्हणजे पाईपलाईन काय झालं? पाईपलाईन काय समस्या? पण पाणी व्यवस्थित येत नाही ना. मग पिण्याचं पाणी व्यवस्थित पाणी येत नाही. 7-8 दिवसाला पाणी येत नाही. बोर नाही, बोर मारा. या बाबतीत अगोदर कोणाकडे गेला का तुम्ही? कुठं गेलंच नाही आम्ही. त्या कर्दीकडे गेलो तर त्या कर्दीचं काय त्याने दाद ना पुकार. मग त्यांना मतदानच दिलं तर आमचं कशाला करतं काम. आता कोणच मग आता खेळणार करायला की मग त्यांना आम्ही निवडून दिला तर त्यांनी कामं करायला पाहिजे आमचे सगळे. सकुबाई वगैरे नगर व्यंकटेश नगर ರೋಡ್ ಬೇಕ್ರಿ ಆಯ್ತು ಕನೆಕ್ಷನ್ ತೊಗೊಂಡು ಮತ್ತೊಂದು ಸಲ ನಮ್ಮ ಮನೆ ಬರೀ ಜೋಡ ಕೊಡಬೇಕು ಗಟರ ನೀರಿಂದು ಸೋಯ್ ಮಾಡ್ರಿ. समस्या ಎಲ್ಲ ಘಟನೆ ಬೋರ್ ಹೊಡ್ರಿ. ಒಂದನೇ ಬೋರ್ ಆದೇನ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಚಂದ. त्यांनी किती वर्षापासून तुम्ही इथं? ನಾವು 30-25 ವರ್ಷ ಮ್ಯಾಲ ಆಯ್ತು. रोड नाही, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ड्रेनेज लाईन नाही. नमस्कार, अविनाश अरुण हंडे माझं नाव. राहणार व्यंकटेश नगर, प्रभाग 19. आता इथं जवळजवळ 25 वर्ष झालं रोडची सुविधा नाही, नळाची सुविधा झाली, पण त्यात सगळं गटारीचं पाणी, हे सगळं पाणी मिळून लोकांना हे सगळं घाण पाणी पिण्यात यायला लागलं आहे. आणि महत्त्वाचं काय, हे लहान लहान लेकरं इथे एवढे आजारी पडायला लागलेत. आणि आत रोडचं एवढी भयानक अवस्था आहे की एक डिलेवरी पेशंट जरी इथून चौकापर्यंत घेऊन जायचं म्हणलं तर ते पेशंटची एवढी हाल होते. कुठल्याही आजाराचं पेशंट असू द्या, ते हॉस्पिटलपर्यंत जास्त थोडं त्याचं बरं वाईट काहीतरी होतं आहे. एवढं रोड भयानक आहे इथं. अजून रोड 25 वर्ष झालं रोडची सुविधा नाही आहे. ड्रेनेज लाईनचं कनेक्शन अजून दिलेलं नाही आहे. गटारचं पाणी बाहेरनं जात आहे सगळं. हे लहान लहान लेकरं या गटारच्या पाण्यामुळे मच्छर हे सगळ्या आजारी पडायला लागलेत. कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रभाग 19 व्यंकटेश नगरमधील नागरिक सुविधा समस्यांबाबत काय म्हणाले पहा. सोलापुरातील हद्दवार भाग प्रभाग 19 मधील व्यंकटेश नगर या भागातील नागरिकांच्या समस्या फार मोठ्या प्रमाणे आहे. या समस्या सोडवण्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि या भागाचे नगरसेवक आहेत, बोलकोटे साहेब, हे सर्वांनी मिळून आम्हाला या नागरिकांच्या समस्या सोडवा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महानगरपालिका प्रशासन व महापौर आणि नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा द्यावा. येणारा काळ पावसाळ्याचा दिवस आहे. बोळकोटे नगर बोर्डापासून आतमध्ये येऊ शकत नाही अशी अवस्था आहे. काही लोक आमचे कामगार वर्ग आहेत, गरीब वर्ग आहेत आणि आमच्या माता भगिनींना बोलता येत नाही, पण व्यथा येते इतकं मोठं आहे की सर्वांनी या व्यथा सांगण्याच्या पलीकडच्या व्यथा या ठिकाणी आहेत. म्हणून प्रशासनाला आणि महानगरपालिका आयुक्तांना विशेष करून या प्रभागातील 19 मधील बोळकोटे नगरमधील केळनारकर साहेब नगरसेवक असतील, 19 प्रभागातील इतर नगरसेवक असतील, त्या सर्वांना माझा विनंती आहे की या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न आपल्या कामगार सेनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नाला आपण सहकार्य करावं आणि या समस्या पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या नागरिकांच्या माध्यमातून शासन दरबारी आमच्या एक रोष या ठिकाणी त्यांनी व्यक्त करून आम्ही पूर्ण करून घेऊ. पण सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या समस्या सोडवण्यासाठी ज्या वेळेला आपल्याला प्रशासनाकडे किंवा कुठं जायचं असेल, महापौराकडे कुठं जायचं असेल, सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या समस्या सोडवून घेऊया. आणि प्रशासनाला परत एकदा आयुक्त साहेबांना, महापौर साहेबांना, प्रभाग 19 मधील नगरसेवकांना माझी नम्रतेची विनंती आहे, हा समस्या सोडवा, नागरिकांचा दुवा घ्या आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे सोयी सुविधा करायची विनंती या ठिकाणी मी या माध्यमातून करीत आहे.